ते म्हणजे अर्ध्या रात्रीला पण फोन केला तरी ते येऊ शकतात आपल्याकडे, का संतोषबाई तुम्ही या, आम्हाला असं असं आहे, येऊ शकतात. कोणी त्यांच्या दरवाजात 1 वाजता जा, 2 वाजता जा, रात्रीच्या किती वाजता जा, ते माणूस उभे राहतात. वर्सोवा परिसरात आज मोफत मेडिकल कॅम्पचं आयोजन करण्यात आलंय. हा उपक्रम संतोष यादव यांच्या माध्यमातून पार पडला. सागर कुटीर परिसरातील नागरिकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की संतोष यादव हे स्वर्गीय गीता यादव यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत आहेत. ते नेहमी समाजामध्ये राहून लोकांसाठी काम करतायत. एखादी समस्या उद्भवली की मदतीसाठी त्वरित धावत येतात, अशी माहिती यावेळी स्थानिक रहिवाशांकडून मिळाली. बहुत अच्छा काम है ये, गरीबों के लिए बहुत ही अच्छा है, बहुत मैं धन्यवाद दूंगा। हाँ, वो ये सुविधा सब मिल रही है, इसके लिए बहुत धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद। संतोष यादव जी बहुत अच्छा काम किए, उनका बहुत धन्यवाद। हमको लाइन से मुक्त मिली, हमको जल्दी हमारा जांच हो गया, हमको और क्या चाहिए, मुझे अच्छा आदमी है, इनके लिए बहुत बहुत धन्यवाद। चांगल्या परिस्थितीमध्ये त्यांनी ना हे जे कार्यक्रम ठेवला आहे आणि हे सर्वांसाठी गोरगरिबासाठी एकदम चांगला आहे आणि त्यासाठी सर्वांनी त्यांचे धन्यवाद। बढ़िया कैले हो, अच्छा कैले हो, बाकी के लिए जो सरकार ना करे ठीक कैले। ये सब चीज़ तो अच्छा है कि हम लोग को समय का भी बचत हो रहा है और बिना खर्चे का सारा सुविधा यहाँ पे हो जा रहा है, मिल जा रहा है। और ये बहुत अच्छे काम कर रहे हैं और ऐसे ही काम करते रहेंगे तो आगे बढ़ेंगे, आगे जाएंगे। ऐसे आदमी की ज़रूरत है समाज में और ऐसा ही आदमी को आना चाहिए सामने और आगे जाना चाहिए उनको। गीता यादव होती, आम्ही लहानपण आम्ही इकडे सर्व माहिती कसं काय चांगलं काम करायचं, चांगलं हे करायचं, सर्व व्यवस्थित करतात आहे, व्यवस्थित चाललं आहे सर्व। अच्छा काम किया है, यहाँ सब फ्री सेवा है, समोसा चाय और चश्मा है, दवा है, सब बहुत अच्छा काम कर रहा है। अच्छा काम कर रहा हूँ, बहुत पहले भी किया, अभी भी किया, भारतीय भी किया था। फायदा तो होएगा ना, इससे फायदा होएगा तो सब करेंगे इनका। एकदमच चांगलं हर वर्षी करतात, तर जनतेने जरा त्यांच्याकडे थोडंसं लक्ष टाकून व्यवस्थित त्यांनी ते पुढे गेले तर त्यांच्या पाठीमागे आपण चालावं। जे त्यांच्या आईने केलं ते आता करावं लागले, तर ते हर वर्षी करतात। सगळ्यांना, कुणाला चष्मा, कुणाची डायबिटीज, कुणाचं काय ब्लड प्रेशर, हे सगळे व्यवस्थित होते। ते म्हणजे अर्ध्या रात्रीला पण फोन केला तरी ते येऊ शकतात आपल्याकडे, का संतोषबाई तुम्ही या, आम्हाला असं असं आहे, येऊ शकतात। माझ्या घरी जरा थोडे झालं, त्यांना कुणी सांगितलं तर ते मी न बोलवता ते आले, येऊन गेले, बघून गेले। तसं बाकीची लोक कोणी आले नाही। नाही, आम्ही आज नाही, आम्ही पहिल्यापासून 15-20 वर्षापासून ओळखतोय, पण आमचं बी मत आहे त्याला, आमची पण संमती आहे त्यांना की ते जे करतात आहे ते आज योग्यच करतात आहे। ते पब्लिकच्या मधोमध आहे, आज कॅम्प लावला आहे, आम्ही इथले रहिवासी आहोत, आम्ही त्यांना बघत आलो आहे आणि आमची इच्छा आहे की आम्ही त्याला मदत करू आणि जरी BMCने तिकीट दिलं तरी आम्ही त्यांना जिंकून काढणार। स्वर्गीय गीता यादवजी या स्थानिक इथल्या नगरसेवक होत्या, त्यांच्या कामाचा धडाडीचा आणि यांचा आता त्या स्वर्गीय आहेत, त्यांच्या पश्चात त्यांना 2 मुलं आहेत। एक संतोष यादव हा धडाडीचा एक कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्षातून मोठं काम करत आहे। बरीच कॅम्प यांनी घेतलेले आहेत। परवा गेल्या रविवारी 30 तारखेला की वर्सोवामध्ये हिंगलादेवी मंदिरपाशी एक मोठा कॅम्प भरवला होता, त्याच्यामध्ये पण मोफत चष्मा, मोतीबिंदू, बरेच इतर म्हणजे तपासणीचे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी चेकअपचं कॅम्प ठेवलं होतं। तिथेही लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। त्याचप्रमाणे आज 7 डिसेंबरला पण त्यांनी लगेच दुसऱ्या आठवड्यामध्ये पण इथं सागरकोटी वर्सोवा 7 बंगल्याला इथे कॅम्प ठेवला आहे, इथे पण लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांचं काम चांगलं आहे। तेव्हा येणाऱ्या ह्याच्यामध्ये त्यांचं एक म्हणजे इच्छुक आहेत उमेदवार म्हणायला काही हरकत नाही, तेव्हा लोकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद देऊन त्यांना जर का त्यांना तिकीट जर पक्षातून भेटत असेल आणि मिळू देत हीच आमची प्रार्थना आहे। कारण का गीता यादवचं तसं काम आहे, तेव्हा त्यांना जर तिकीट मिळत असेल तर त्यांना लोकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि ते बहुमताने निवडून यावेत, हीच आमची प्रार्थना आहे। जो कार्य गीता यादव मैडम जी ने शुरू किया था उनके काल में, वो सब मेडिकल कैंप्स और लोगों को मदद करते ही थे हमेशा, वही हम लोग कंटिन्यू कर रहे हैं लोगों के लिए, क्योंकि मेडिकल हेल्थ से लोगों को बहुत फायदा होता है, सीनियर सिटीजन्स को भी फायदा होता है। जैसे कि किसी का आँख का ऑपरेशन है
किसी को नंबर वाला चश्मा चाहिए, दवाई है, ये सब चीज़ का लोगों को फ़ायदा होता है मेडिकल कैंप से। ये गीता यादव मैडम जी का आशीर्वाद है और उन्होंने जो हमें सिखाया है, हमारे परिवार को सिखाया है, वही हमारे परिवार मिलजुल के हम लोग सब लोगों का सेवा कर रहे हैं और आगे भी करते रहेंगे। कोशिश जारी है टिकट लेने के लिए। अब ये फॉर्म भर के हमने डाला है, और भी लोग हैं, लेकिन उम्मीद है कि पार्टी हमें टिकट देगी और हम लोगों का और बढ़ चढ़ के काम करेंगे। नहीं, अच्छा लगा। उन्होंने काफ़ी टाइम से मैडम को भी काम करते हुए उन्होंने देखा था, उनके साथ थे वो जुड़े, और अभी उनके बेटे काम कर रहे, तो बेटे के साथ भी उनका आशीर्वाद है जुड़े हुए। अच्छा लग रहा है उनका सपोर्ट लेके। अभी कल हमारा वर्सोवा में कैंप है, फिर से खोजा गली में, और लास्ट 30 तारीख को संडे को वर्सोवा हिंगला देवी मंदिर पे था कैंप। ये सब हम लोग कंटिन्यू कर रहे हैं, बातचीत करके लोगों तक हम लोग मेडिकल फॅसिलिटी कोशिश कर रहे पहुंचाने की ज़्यादा से ज़्यादा। जे एवढ्या वर्षून पाहतो मी सामाजिक जोडे यांच्यासाठी जुळलेले आहेत, बाकी काही जे दुःख आहे ते बघून घेतात, तसं काही नाही की चष्मा कोणाला औषध चष्मा काय वगैरे लागला असेल तर हे भाऊ आहेत आपले, ते समोर उभे राहतात त्यांना मी पाहतो। एवढं मला झाले 30-40 वर्ष झाले ते एरियावर राहतो मी, यांना पाहिलं जेव्हापासूनच्या आई होत्या ते पण इकडे यायचे आणि त्यानंतर हे आता जुळलेत। मी मनापासून त्यांना बोलतो की हे जे कार्य करतात त्यांना पुरा सपोर्ट आहे एरियाचा। मला पण 30-40 वर्ष झाले इकडेच, 45 वर्ष झाले, पण 40 वर्षावरतीच झाले। जेव्हा मी लहान असताना पण यांच्या आई होत्या, त्यांनी पण चांगलं कार्य केलं, त्यांच्यानंतर पोरं पण चांगले कार्य करतात। आता मी लेटेस्ट न्यूज ऐकली का त्यांनी आता ॲम्ब्युलन्सची सोय केलेली आहे, आणि भरपूर सोया करून ठेवल्या, म्हणजे त्यांच्या हातात काही नसताना पण त्यांनी एवढं सोय करून ठेवले, तर त्यांना सपोर्ट करणे आमचं गरजेचंच आहे। अजून त्याच्यामध्ये कोणी त्यांच्या दरवाजात 1 वाजता जा, 2 वाजता जा, रात्रीच्या किती वाजता जा, ते माणूस उभे राहतात। या मेडिकल कॅम्पमध्ये मोफत नेत्र तपासणी, मोफत औषधं, मोफत चष्मा वितरण, रक्तदाब तपासणी तसंच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन अशा सेवा देण्यात आल्या। स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचं कौतुक केलं असून अशाच समाज उपयोगी कार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। जागृत महाराष्ट्र, मुंबई।